प्रत्येक माणूस आनंदाच्या, सुखाच्या, समाधानाच्या अपेक्षेनं जगतो. पण त्या केवळ अपेक्षा करून सुख, समाधान, आनंद नाही मिळत. त्यासाठी काय करणं गरजेचे असते या संदर्भात आपण चर्चा करू. आपण पहिल्यांदा 3 गोष्टी समजून घेऊ. मन, बुद्धी, चित्त. या 3 बाबी पहिल्यांदा समजून घेऊ. मन काय असते? मनामध्ये मन हे संकल्प आणि विकल्प करत असते. हे करू का, ते करू, सांगा मी काय करू. मन असं सातत्यानं इकडी तिकडी भटकत असते, बर का. आता होतं भुईवर, गेलं गेलं आभाळात, अशी मनाची स्थिती असते. त्याच्यामध्ये विचार येतात, कुविचार येतात. अशी संकल्प संकल्प आणि विकल्प करण्याची जी वृत्ती माणसाची आहे, ती मन, त्या वृत्तीला मन असं म्हटलं गेलेलं आहे. आणि मग ह्या वेगवेगळे जे चांगलं आणि वाईटाकडे जे द्विधावस्थ आहे, कोणता झेंडा हाती घेऊ, हे सातत्याने द्विधावस्थेमध्ये जे मन राहते, या मनाला एकाग्र बनवणे, मनावर नियंत्रण मिळवणे, मनाला समाधी अवस्थेकडे नेणे, हे मनाच्या साधनेचा शेवटचा भाग आहे, मनाला प्रशिक्षित करण्याचा. तर म्हणजे बुद्धी काय असे? ती बुद्धीला हे निश्चयात्मक वृत्ती को बुद्धी कहते, असं एका ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे निश्चयात्मक वृत्तीला काय, निर्णय घेण्याचं काम ती बुद्धी करत असते. सातत्यानं निर्णय, त्याच्यामध्ये निर्णय पॉवर असते बुद्धीमध्ये. आणि चित्त काय आहे? चित्त संग्रह आहे. संग्रह करण्याचं संग्रह होतो चित्तामध्ये. लक्षात आलं? स्टोर रूम जसं असतं ना, तसं मनानं घेतलेले, मनामध्ये उठलेले संकल्प, विकल्प, कुविचार, सुविचार, हे मनावर जाऊन आदळतात, मग चित्तात जाऊन आदळतात, आणि तसे चित्तावर संस्कार होतात. तसेच बुद्धीने घेतलेले निर्णय देखील चित्तात जाऊन साठवले जातात. मग हे चित्त काय करतंय? मनालाही, चित्ताचं काम दोन्ही पक्षाला पाठिंब्यासारखं आहे. साहेब मी तुमचा आणि यांचा पण, असं चित्ताचं काम आहे. उदाहरणार्थ एक उदाहरण मी तुम्हाला देतो. मनामध्ये विचार आला, अभ्यास सोडून देऊन फिरायला जाव, पाणीपुरी खायला जाव, जरा नाचेंगे, घुमेंगे, ऐश करेंगे, असा मनामध्ये संकल्प, विकल्प आला. चित्त म्हणते जाव जाव म्हणते, ते सपोर्ट करते तशा गोष्टीला. गेलं तर कसं होते, तशा गोष्टी ते चित्त तुमच्या डोळ्यासमोर आणते. तसे चित्र डोळ्यासमोर उभे करायला सहाय्य करते. चलो, बुद्धीनं म्हटलं अजिबात नाही जायचं, जाऊन काय नापास व्हायचंय काय? अभ्यासाचं महत्वाचं आहे. चित्त तुम्हाला सपोर्ट करते, मग अभ्यासाचं महत्व लक्षात आणून देते. नापास झाले त्याचे दुष्परिणाम लक्षात आणून देते. इकडून चित्त तुम्हाला तशा पद्धतीत तिथेही सपोर्ट करते. असं ह्या चित्ताचं काम आहे मित्रांनो. तर
मन बुद्धी चित्ताला संस्कारित करू शकलो आपण, मन बुद्धी चित्तावर आपण काम करू शकलो, तर आपण सुखी समाधानी आनंदी राहू शकतो. हे बेसिक गोष्टी आपण समजून घेणं अतिशय गरजेची गोष्ट आहे. तर मन जेव्हा दोन्हीकडे घुमते, इकडे तिकडे, तेव्हा त्याला चांगले आदर्श मनासमोर ठेवणं अतिशय गरजेचं आहे. मनासमोर चांगले आदर्श आपण ठेवू शकलो आणि सातत्यानं चांगले आदर्श त्याच्यासमोर देऊ शकलो, तर मनाला गोडी त्या आदर्शाची लागू शकते. आणि मनाचा एक स्वभाव आहे की जे आवडलं तिथे ते रमते. मनी वशे त्याचे आवडे उत्तर, समाचार घ्यावा ऐसे वाटे, असं तुकोबारायांनी म्हटलेलं आहे. मनामध्ये मग ज्या गोष्टी बसतात, मग त्या व्यक्ती असू दे, वस्तू असू दे, वास्तू असू दे, काही स्थळ असू दे, त्या गोष्टी मनात बसतात, मन त्याच्यासोबत बसते. काय म्हटलं मी? मनात ज्या गोष्टी बसलेल्या असतात, मन त्याच्यासोबत बसते. मनात बसलेल्या म्हणजे आनंदायी ज्या बसलेल्या असतात त्यांच्यासोबत बसते, आणि ज्या दुःखद बाबी असतात, ज्या वेदना दिलेल्या असतात, त्यांच्यासोबत ते बसायलाच तयार होत नाही. मग त्या ठिकाणी ते मन अस्वस्थ होते. मग त्याची आठवण जरी आली अशा व्यक्तीची, की तरी मन काय होते? अस्वस्थ होते. ही अस्वस्थता मग मनामध्ये तुम्हाला ज्या न आवडणाऱ्या व्यक्ती असतील, तुमचं वाईट केलेल्या व्यक्ती असतील, त्यावेळी घडलेल्या घटना आणि प्रसंग असतील, त्या तुम्हाला अस्वस्थ करत राहतात. तिथं मन बसत नाही आणि चित्त सहाय्य करते, अस्वस्थतेची आठवण्या करून देत राहते. चित्तामध्ये असे हे उठतात, जशा ज्वाला उठाव्यात तशा उठतात आणि तुम्ही मग अस्वस्थ होता. मुझे चैन न आए, मुझे नींद न आए, अशी अवस्था होऊन जाते. मन तिथं बसत नाही. म्हणून मनाला चांगल्या चांगल्या विचाराची, चांगल्या चांगल्या कल्पनांची, चांगल्या चांगल्या भावनांचं खाद्य, चांगल्या बाबींचं खाद्य मनाला पुरवलं पाहिजे. हे गोष्ट आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ते पुरवलेलं खाद्य मनावर जसं संस्कार करते, चित्तावर संस्कार करते आणि बुद्धीलाही सपोर्ट करत असते. आणि एक विचार करण्याची पद्धत. दुसरी एक गोष्ट की मनामध्ये संकल्प विकल्प जेव्हा येतात, तर मनाला समजून सांगितलं पाहिजे, व याच्यामध्ये आपले हित आहे का, हित आहे का, यासाठी बुद्धीचं सहाय्य घेतलं पाहिजे. याच्यात हित नाही ना, मग निर्णय घेतला पाहिजे. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. मग तुम्ही निश्चय घेऊन टाकला की फळ मिळायला सुरू होते. मला कुणी दुःखी करू शकत नाही, आणि मला दुःखी करणारा शब्द आणि तशी व्यक्ती अजून जन्माला यायची आहे. लक्षात आलं? ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. असा जर निर्णय घेऊन टाकला तुम्ही, मी कोणाच्याही शब्दानं अस्वस्थ होणार नाही, माझ्यामध्ये प्रचंड शक्ती, प्रचंड आत्मविश्वास आहे, माझ्यावर विश्वास आहे, मी काय, मला चांगलं जाणून आहे, मला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असा ठाम निर्धार केला, तर मग दुसऱ्याचे प्रमाणपत्र मागत फिरण्याची तुम्हाला वेळ येत नाही. की मी चांगला आहे का, माझं काम चांगलं आहे का. तुझ्या मनाला पटत नाही तू काम चांगलं आहे की नाही, मनाला असं ठणकावून सांगितलं पाहिजे, अरे तू ज्या काही करतोयस तुझा हेतू शुद्ध आहे, तुझे विचार मानवताच्या हिताचे आहेत, तुम्हाला सांगता येत नाही मनाला. मग एकदा का मनाला आपण सांगू शकलो, मन मग समाधानी राहते, इकडी तिकडी मागत फिरत नाही प्रमाणपत्र.
लक्षात आलं? नोकरीसाठीच्या प्रमाणपत्राबद्दल बोलत नाही मी. ते तिथं नोकरीसाठी ते प्रमाणपत्र लागतात. घे माझ्या मनाचं प्रमाणपत्र म्हटलं तर जमत नाही तिथं. लक्षात आलं का? हां. अजून एक लक्षात ठेवा, तुम्ही नेहमी सकारात्मक वाक्ये, सकारात्मक शब्द, सकारात्मक चित्र डोळ्यासमोर आणत गेलं पाहिजे. असं प्रशिक्षण दिलं पाहिजे रोज. यामुळं काय होतं, यामुळे आता बघा, सकारात्मक शब्द मनासमोर आणल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराज हे सकारात्मक व्यक्ती जसे आहे तसा तो शब्द पण आहे आपल्यासाठी, तो प्रेरणादायी. मग महाराजाचं चित्र आपल्या डोळ्यासमोर आल्याबरोबर आपल्यामध्ये सकारात्मक भाव, प्रेरणा, आत्मविश्वास, ऊर्जा असे तयार होत असतात. म्हणून महापुरुषांचे फोटो घरामध्ये कशासाठी लावतात? हाच त्यामागचं एक कारण असते. मग तसे चित्र आपल्या डोळ्यासमोर येतात. म्हणून सकारात्मक शब्द, सकारात्मक वाक्ये सातत्यानं आपण उच्चारले पाहिजे. तसे चित्र पाहिले पाहिजे. तसं मनावर तसे संस्कार होतात, तसे चित्तामध्ये संस्कार होतात. चित्त चांगलं चांगलं देत गेलं की मनातलं, चित्तामधलं वाईट वाईट बाहेर यायला लागते. त्याची संख्या कमी होऊन जाते, निघून येते ते हळूहळू बाहेर. कारण संख्या, तुम्ही एखाद्या समजा मीठ एखाद्या पाण्यामध्ये जास्त झाले, मीठ पडलेलं, भांड्यात मीठ पडलं, त्याच्यामध्ये जर आता गोड पाणी टाकत गेलं तर त्याचा खारटपणा जसा कमी होऊन जातो ना, तसं तुमच्या चित्तामध्ये जरी काही दुःखदायक आठवणी, दुःखदायक बाबी, व्यक्ती, वस्तू, वास्तू, घटना, प्रसंग जाऊन जरी बसलेले असतील तर त्यांना असं का ऑपरेशन करून काढता येत नाही मित्रांनो. साहेब, माझ्या चित्तामध्ये वाईट घटना, प्रसंग, वाईट व्यक्ती, त्रासदायक व्यक्ती बसलेले आहेत, त्यांना काढून टाका, थोडंसं ऑपरेशन करून काढून टाका म्हणलं तर अजून तसा जगातला डॉक्टर, ऑपरेशन करणारा भेटला नाही. त्याच्यावर शब्दक्रियेने करू शकतो कोणी. आणि हे शब्दक्रिया म्हणजे चांगले विचार चित्ताला पुरवणे, चांगले कल्पना चित्ताकडे नेणे, चांगल्या भावना चित्तामध्ये पसरवणे, चांगल्या गोष्टी करत राहणे, चांगले अनुभव घेत राहणे. त्यामुळे चित्त निर्मळ होते, चित्त आनंदायी बनते, आनंदाचा साठा आठवतो. जे साठवलं ते आठवते आणि जे चांगलंच आठवत गेलं की जीवन मग आनंदी आनंदगडे, जिकडे तिकडे चहूकडे अशी अवस्था होते. लक्षात आलं? आता बघा, तुम्हाला सहकार्य केलेल्या व्यक्तींची नावं लिहायला सुरू करा. सहकार्य केलेल्या व्यक्तींची नावं लिहिले बरोबर तर तुमच्या मनामध्ये तशा वेळी कृतज्ञतेचा भाव उदयाला येतो. आणि कृतज्ञतेचा भाव हा माणसाचं मन, चित्त आणि बुद्धीलाही खाद्य पुरवतो. मन तुमचं कृतज्ञतेनं जेव्हा भारलेलं असते, भारावलेलं असते, तेव्हा आनंदित असते. आणि चित्तातही कृतज्ञतेचे विचार, कृतज्ञतेच्या भावना, कृतज्ञतेसंबंधी विचार पण उदयाला येतात. कृतज्ञता ही भावना म्हणून मानली जाते. पण ती मनात बसल्यानंतर मन म्हणते की अनेकांचे अनंत उपकार आहेत आपल्यावर, असा भाव आपल्यामध्ये निर्माण. माझ्यावर मला कोणीच काही केलं नाही, मला कोणाचं सहकार्य मिळालं नाही, कोणीच कोणाचं न हो, हा जो नकारात्मक विचाराने मन अस्वस्थ होते ना, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे तुम्हाला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे, ज्या व्यक्ती असतील, संस्था असतील, ज्या बाबी असतील, तर त्या केल्यानंतर तुमच्या मनासमोर सकारात्मक विचार, सकारात्मक भावना, सकारात्मक कल्पनाचा उदय व्हायला मदत होते. आणि मग मन आणि चित्त तुमचं तसंच बनते आणि बुद्धीसुद्धा मग तशा चांगल्या गोष्टी करण्यासाठी निर्णय तुम्हाला द्यायला अधिक सहाय्यक ठरते. लक्षात आलं? म्हणून मित्रहो, अजून एक गोष्ट की मनाला तुम्ही कोणासोबत ठेवता. तुम्ही चांगल्या विचारासोबत मनाला ठेवत असाल, चांगल्याच विचार सोबत ठेवणं म्हणजे चांगल्या विचाराचं चिंतन मनन करत असाल, चांगले विचार ऐकत असाल, चांगले विचारच बोलत असाल,
हां, त्याच्यासोबतच राहत असाल, तेच चांगलेच विचार आठवून पाहत असाल, चांगल्या व्यक्ती आठवून पाहत असाल, चांगल्या भावना निर्माण करत असाल, चांगल्या भावनेवर मनाला नेत असाल सातत्यानं, तसं प्रशिक्षण मनाला देत असाल, तर हा खरा सत्संग आहे. सत्संग म्हणजे काय? जे प्रेरणादायी, आनंददायी, उपकारक, समाधानकारक बाबी सोबत मनानं राहणं, हे मानसिक सत्संग आहे. आणि अशा चांगला प्रेरणा देणारे विचार, आत्मविश्वास वाढवणारे विचार, सद्भावना देणाऱ्या भावना, सद्भावना निर्माण करणाऱ्या ज्या काही सकारात्मक भावनांचा निर्मिती तिथं केली जाते किंवा त्या भावनांची चर्चा तिथं होते, भावना उदय होईल असं वातावरण जिथं आहे, तिथं आपण जाणं प्रत्यक्ष, हा शरीर रूपाचाच सत्संग आहे. मानसिक सत्संग आणि शरीर रूपाचा सत्संग म्हणजे शरीरानं आपण तिथं जाऊन बसणं, तिथं टाळ्या वाजवणं, ते चांगले विचार महाराजांचे ऐकणं, प्रेरणादायी विचारांना, तिथे एकमेकाबद्दलचे सकारात्मक भाव, बघा जे जे चांगल्या विचाराचे आध्यात्मिक सत्संगाची माणसं आहेत ना, एकमेकाला भेटले की अतिशय नम्रतेनं बोलतात ना, मग एकमेकाकडे स्माईल देऊन पाहतात. ते एक अतिशय नम्रतेचा जे भाव ज्या ठिकाणच्या ज्या सत्संगामध्ये असतो ना, तिथलं वातावरण आनंदी आनंदगडे असं असते. अशा ठिकाणी तुम्ही गेलात तर त्याचे मन बुद्धी चित्तावरही चांगले संस्कार होतात, मन त्या ठिकाणी रमतं आणि मग शरीरालाही त्या ठिकाणी जाण्याचं वळण लागतं. मग वळण चांगल्या ठिकाणी जाण्याची एकदा ओढ लागली की मग दारूच्या दुकानाकडे पंढरीची चालली पाऊले दारूच्या वाटेने असं होत नाही, मग पंढरीच्या वाटेने जातात. म्हणजे त्या ठिकाणी सद्भावना, सद्विचार, सदसंकल्प, चांगल्या प्रवृत्तीची माणसं जिथं भेटतात, तो त्या सत्संगाकडे माणसाचे पावलं वळतात. मग चांगल्या ठिकाणी पावलं वळल्यानंतर मग चांगल्याच कृती घडतात, चांगल्याच उक्ती घडतात, चांगलेच भाव निर्माण होतात, चांगलेच विचार निर्माण होतात, चांगले संकल्प निर्माण होतात आणि मग चित्त मन बुद्धीत मग चांगली बनते. लक्षात आलं? म्हणून सत्संग आयुष्यामध्ये अतिशय गरजेचं आहे. तर ह्या अतिशय गोष्टी, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे म्हणून ह्याच्या जे चांगल्या बाबी आहेत ना, लिहून काढा, वाचा, आपल्या डोळ्यासमोर ठेवत राहा, वाचा, लिहा, मग त्याचा संग्रह आपल्या चित्तात साठवला जातो. आता दुसरा सत्संग आहे श्वासाचा सत्संग. श्वास प्रश्वास, श्वास आत कसा चाललाय, बाहेर कसा चाललाय, श्वासावरचा श्वासाचा सत्संग, त्याच्या सोबत राहणं. थोडा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हळवा डोळे बंद करणे, श्वास आत कसा चालला, श्वास बाहेर कसा चालला, ही साधना जर तुम्ही केली ना, की मनाची जी बाह्य ओढ आहे ना, जे मन जे फिरत राहते, आता होतं भुईवर गेलं आबायात, हे जे मनाचा ओढा आहे ना, भटकणाऱ्या मनाला एकाग्र करण्याचा हा मार्ग म्हणजे हे श्वास प्रश्वासावर सातत्यानं इकडे तिकडे पळतच राहते. ते जसं लेकराला बाहेर पळते, ते आई पुन्हा आणते आणि तिथं थांबवते कुठलं तरी काही देऊन, तसं आपण श्वास देऊन मनाला तिथं थांबवलं पाहिजे. मग ते हळूहळू मन तिथं रमायला लागलं की मग तुमच्या मनामध्ये आनंद वाटायला लागतो, मन एकाग्र व्हायला लागते आणि मनाचा जो बाह्य ओढा आहे ते थांबते आणि मन जेव्हा आंतरिक यात्रेकडे जायला सुरू करते, मन सोबत राहायला सुरू करते, मन स्वतःसोबत राहायला जेव्हा सुरू करते, तेव्हा मन आनंदी राहते, एकाग्र राहते. लक्षात आलं? म्हणून एकत्र जसं एखाद्या कोणत्या याला जर पळणार, जर एखादा गोरा आहे,
ते असं कुठवरे पळत जाते. मग ते तशा पद्धतीने त्याला मग बांधून ठेवलं जाते. मग त्याला बांधून ठेवल्यानंतर मग त्या जरी जायचा प्रयत्न करत राहते, मग तेच काही तिथं ते बांधल्या गेल्यामुळे त्या खुंट्याला मग त्यानंतर लक्षात येते की आता काही जाणं शक्य नाही. मग ते तिथेच राहते. मग काही दिवसानंतर त्याला सोडलं तरी मग तितकं पळत नाही, हळूच जाते. ठीक आहे, जात नाही, कधी कधी तर निघत नाही तिथून. हे मनाचं तसं आहे मित्रांनो. त्याला बांधून ठेवण्याची जागा श्वास प्रश्वास. किंवा या ठिकाणी ओम शांतीमध्ये या ठिकाणी काही जण मनाला एकाग्र ठेवण्याचा प्रयत्न कर. या ठिकाणी ते आत्मा आहे असं ते मानतात आणि मग त्याच ठिकाणी मनाला एकाग्र करण्याचा ते प्रयत्न करतात. म्हणजे कुठे ना कुठे जी मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करणं हे गरजेचे आहे. श्वासासोबत राहणे, निसर्गरम्य वातावरणामध्ये राहणे, काही वेळी चांगल्या चांगल्या गोष्टी मनाला देणे, झरे आहेत, समुद्राचं अथांग स्वरूप आहे, निसर्गरम्यता आहे. ह्या मनाला अशा गोष्टी साठवल्या तर मन समाधान राहायला असं सुद्धा म्हणते. मनाला क्षमाशील बनवणे, मनाला क्षमाशीलतेचं महत्त्व सांगणे, दयाशीलता, सत्संगाचं महत्त्व, संतांचं महत्त्व, महापुरुषांचं महत्त्व, सदाचाराचं महत्त्व, प्रेमळ राहण्याचं महत्त्व हे सातत्यानं सांगत राहणं. या गोष्टीविषयीचं चिंतन ऐकणं, मनन ऐकणं, ह्या सातत्यानं चांगल्या गोष्टी ऐका. म्हणून तुकोबारायाने एका ठिकाणी म्हटलेलं आहे, वेचिते वचन जेणे राहे समाधान. असे विचार वेचा की तुम्ही समाधान राहाल. मग यासाठी तुम्हाला ते बाजारात कुठं मिळत नाही मित्रांनो. बाजारात वस्तू मिळतात. समाधान आपल्या ह्या विचारात, भावनेत आणि कल्पनेत असते. सद्गुणावर लक्ष केंद्रित करा तुम्ही. जगात सद्गुण आहे, सत्यवान माणसं आहेत जगात, इतरांसाठी काम करणारी माणसं आहेत, याची जाणीव करून घ्या. आणि जीवनामध्ये दुःखच नाही, जीवनात अभावग्रस्ताच नाही, जीवनामध्ये चांगलं पण खूप आहे. यावर मनाला लक्ष केंद्रित करा, त्याला समजून सांगा. नाहीतर जर आता काय राहिलंय काय उरलंय हा भाव मनात निर्माण होऊ देऊ नका. लक्षात आहे, दुःख आहे, परंतु दुःखाला जे कारण आहे आणि त्या कारणावर उपाय आहेत, हा तथागत गौतम बुद्धांचा विचार मनाला सांगा. आणि मनानं उत्पन्न केलेलं मनानंच दूर करता येते. त्यामुळं मनामध्ये नको ते विचार आल्यात, नको ते भावना आल्यात, नको ते स्वप्न पडायलेत, असं जे म्हणतात ना, मग धक करायले, असं जे वाटतं ना, हे मनानं केलेले उत्पन्न केलेले खेळ आहेत. ते चांगले विचार, चांगल्या भावना, चांगल्या कल्पना त्याला देत गेलात, तुम्ही समाधानावर फोकस करत गेलात, तर ते मनात उत्पन्न झालेले नको ते गोष्टी दूर हळूहळू दूर होतात. घाई करून चालत नाही. जे तयार व्हायला वेळ लागते तसं नष्ट करायला थोडा वेळ लागेलच ना, असं आहे ते. आणि मित्र, दुसरं महत्वाची बाब म्हणजे की तथागतांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा आणि पतंजली ऋषी यांनी सांगितलेल्या अष्टांग योगाचा जीवनात जर अंगीकार केला तर तुमच्या जीवनामध्ये आनंदी आनंद राहील. पुढच्या भागामध्ये आपण अष्टांग मार्गाचा विचार मांडणार आहोत आणि अष्टांग योगाबद्दलचं सांगितलेला यम आणि नियम आणि पुढचे जे 6 पायऱ्या राहिलेल्या आहेत तेही पुढच्या भागात सांगणार आहोत. हे सगळं ऐकण्यासाठी तुम्हाला या हनुमंत भोपळे चॅनेल सोबत राहायला पाहिजे. तर मित्रो, मी या ठिकाणी आजच्या या माझ्या मार्गदर्शनाला या ठिकाणी पूर्णविराम देतो. पुढे भेटूयाच आपण. तर हे विचार जितक्या लोकांपर्यंत तुम्हाला पाठवणं शक्य आहे, ते पाठवण्यामध्ये जो तुम्हाला आनंद होईल, तुम्हाला त्यांचे फोन येतील की सर चांगले विचाराचा व्याख्यान पाठवलं. अनेक आमचे मित्र हे व्याख्यान इतरांना पाठवतात. अनेकांची नावं मला सांगता येतील. त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये कृतज्ञता आहे. अशा हा व्हिडिओ
जे कोणी इतरांना पाठवत आहेत आणि त्यातला कॉमेंट्स करत आहेत, जे जे या व्हिडिओवर सकारात्मक कॉमेंट्स करतील किंवा चांगले सजेशन काही देतील मला, तर त्याचा विचार आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. त्यांच्या नामोल्लेख मी पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. त्यांच्याविषयीची कृतज्ञता पुढच्या व्हिडिओमध्ये व्यक्त करणार आहे. हे मी या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो. कारण सकारात्मक कॉमेंट्स जे केले जातील आणि तितका वेळ त्या कॉमेंट्स करण्यासाठी जे जे व्यक्ती देतील त्यांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख पुढच्या व्हिडिओमध्ये मी करणार आहे. धन्यवाद.